परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कॉमन इन्क्युबेशन सेंटर उद्घाटन व शेतकरी मेळावा. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, राज्यस्तरीय नोडल संस्थान कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने अन्नतंत्र महाविद्यालय यातील कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता अन्नतंत्र महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विभाग परभणी येथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री चिराग पासवान, कॅबिनेट मंत्री, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या आदेशानुसार तथा परभणी जिल्हा अध्यक्ष चेतन वाघमारे यांनी आपल्या लोक जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी व सदस्यांना श्री चिराग पासवान यांचे परभणी जिल्ह्यात आगमन होत असल्या कारणास्तव उपस्थित राहावे असे केले आवाहन. यावेळी जिल्हाध्यक्ष लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष चेतन वाघमारे यांच्यासह आनंद झोडपे, विकास घाते, धम्मा खरे, संदीप थोरात हे उपस्थित होते. सर्वांना जय भीम. मी चेतन वाघमारे, लोक जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी. सर्व लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपले लोकप्रिय नेते, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान साहेब हे उद्या दिनांक 28/6/2026 रोजी परभणी येथे कृषी विद्यापीठ या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता तेथील कॉमन इन्क्युबेशन सेंटर उद्घाटनाच्या शेतकरी मेळावा या कार्यक्रमात येत आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकशाही पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. कारण पहिल्यांदा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चिरागजी पासवान हे आपल्या परभणी जिल्ह्यात येत आहे. तर मी जिल्हाध्यक्षांना त्यांना तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की जास्तीत जास्त या कार्यक्रमाला परभणी या ठिकाणी कृषी विद्यापीठ या ठिकाणी हा कार्यक्रम लावलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असे मी आवाहन करतो. आणि या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून सगळेच कार्यकर्ते, पूर्ण तालुक्यातून सर्व कार्यकर्ते, पूर्ण शहराध्यक्ष, पूर्ण तालुकाध्यक्ष, पूर्ण शहर उपाध्यक्ष आणि युवा अध्यक्ष हे सर्व उपस्थित राहणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो आणि सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो.